शून्यावरती बाद झाला. चिंतेचं वातावरण निर्माण झालंय, शंका नाहीये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य महेश कडू यांच्या मार्गदर्शक स्पर्धा आपण पाहतोय पर्व 6 आणि आज आम्ही 3 डेज यानी की 30 दिवसामध्ये हे बघा हे आपण पाहतोय. आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे महेश कडू साहेब, शांत स्वभावी, शांत स्वभाव, फक्त कामावरती फोकस, कमी बोलणं जास्त काम करणं. महेश साहेब तुमच्याकडे अजून एक चांगली गोष्ट आम्ही शिकलो की तुम्ही फार कमी बोलता आणि तुमचं काम बोलतंय. हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे कांचन, कमी बोलायचं काम बोलतं तुमचं, हे आम्ही शिकलो तुमच्याकडनं. हे यशस्वी आयोजक आमच्या स्क्रीनवरती. गुड बॉलिंग फ्रॉम द अंकुर सिंग ॲज अ कॅप्टन. ब्युटिफुल स्टार्ट. हो, पहिल्यांदा चेंडू थोडासा बाहेर काढला, त्यानंतर फलंदाजाला चक्कवा दिलाय. हे गोलंदाजामध्ये खूप चांगले व्हॅरिएशन पाहायला मिळतात. भरपूर वर्ष अंकुर सिंगनं या क्रिकेटच्या मैदानावरती म्हणेन ते त्यानं अधिकार गाजवलेत आणि निलेश परीस देखील मंचावरती आहेत. त्यांचा आताच आम्ही शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू कव्हर केला. धावसंख्या धावा कॉती अजूनही नाहीये. 0-1 बाद. ज्या संघाने 88 धावा कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये, त्या संघाने अत्यंत धाडसी निर्णय घेतलाय टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा. बघायचं आहे, सुरुवात तर तशी चांगली नाहीये. फुल टॉस, चेंडूला फक्त दिशेने पण सीमा पार, पहिलाच खणखणीत चौकार. वरती एक पहिला धक्का निर्माण केला. 0 पहिला चेंडू डॉट, नंतर मात्र पाहायला मिळालं ते गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉट, नंतर मात्र चौकार आलाय. चांगली फलंदाजी करत असताना प्रसाद गरज साथ देतोय तो मात्र रोशन पाटील, मॅन फॉर्म चिंचपाडा. खूप खूप धन्यवाद कांचन, खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण प्रत्येक खेळूची माहिती आम्हाला एवढी माहिती नसते तंतोतंत, कारण भरपूर ठिकाणी आम्ही समोरचन करत असतो. त्यामुळे प्रत्येक खेळूचं नावं आणि त्यांचं रेकॉर्ड्स आम्हाला सांगणं कठीण असतं. ब्लॉकचा चेंडू परफेक्ट यॉर्कर, टोकरशी यॉर्करचा वापर केलाय. बघा, पहिल्यांदा चेंडू त्यांना आतमध्ये टाकलाय, दुसऱ्यांदा चेंडू त्यांना लेग कटर टाकला अंकुरनं, तिसरा चेंडू त्यांना पुन्हा आतमध्ये टाकलाय, चौथा चेंडू फुलटॉस टाकलाय, पाचवा चेंडू त्यांना ब्लॉकॉलचा टाकलाय, टोक रशिन यॉर्क आहे. प्रत्येक चेंडूमध्ये व्हॅरिएशन, यासाठी अंकुर सिंग ओळखला जातो आणि भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये का अधिराज्य गाजवलं याचं उत्तर देखील दिलंय. मध्ये प्रसाद घरात आला, मागच्या 5 चेंडू प्रसाद नॉस टाकला उभा होता, आता मध्ये आलाय तो संधी मिळाली त्याला. ज्या प्रसाद घरात मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली, तो प्रसाद घ्यायचा कॅप्टन, बघायचा कशी कामगिरी करेन. निलेश शेठ खारकर, सुहास गोंधली साहेब हा सामना पाहतात. स्वागत आहे निलेश शेठ खारकर तुमचं. एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि या परिसरातील एक चांगले भाजपाचे नेतृत्व ज्यांच्या मध्ये आपण पाहतोय. सीमा पलीकडं पहिला षटकार. व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक दॅट वाज. दॅट्स अ फर्स्ट 6 ऑफ दिस इनिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 for 1 DZM. क्लासिकल फटका, चेंडू खराब नव्हता, समोर फुलर अँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय शॉट होता आणि काय शॉट मध्ये नजाकत होती. 5 चेंडू मागच्या नॉन स्ट्राईकला उभा असताना पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. पहिल्या चेंडूवरती अंकुर सिंगला त्यानं प्रत्युत्तर दिलंय. एका संघनायकासमोर, म्हणजे एका वाघासमोर डरकाली फोडली आणि त्या डरकालीचा आवाज आज मात्र या पूर्व उल्वा नोड मध्ये तुम्हाला गुंजताना पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 for 1. You're watching the Raigad Premier League 2026 season 6. या स्पर्धेची सुरुवात, या स्पर्धेत जनक सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब सध्या तर रायगड जिल्हा परिषद उच्च पदावरती, अध्यक्ष पदावरती विराजमान आहेत. फार अभिमान आहे, लाल दिव्याच्या बत्तीमध्ये ते फिरतात आणि आता मात्र त्यांना पुन्हा संधी मिळणार समाज कार्य करण्याची. 11 धावा, 1 गडी बाद. या स्पर्धेमध्ये भरपूर सहकार्य आमचे तेजस म्हात्रे असतील, राकेश गायकवाड साहेब रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सन्मान प्रशांतजी खानावकर, त्यानंतर तेजस्वी मात्रे यांचं देखील भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी. रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर जिल्ह्याची प्रीमियर लीग, जिल्ह्याचं क्रिकेट कसं उंचावेल याच्याकडे त्यांचं लक्ष भरपूर असतं. चॉप करण्याचा प्रयत्न, फुल रन डिलिव्हरी, वाईड यॉर्कर. खूप चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज दुसरा P2 मध्ये येत असताना बेलपाडा एंडकडनं नरेश टोमरे, हातनोली एक्सप्रेस. जी हा, मॅन फ्रॉम हातनोली. मला आठवते ज्यावेळी तलोजा स्पर्धेमध्ये पहिला रायगड ठाणा सामना झाला 2010ला, तेव्हा गोलंदाजानं मेडल षटक फेकलं होतं. तोच हातनोली एक्सप्रेस ऑन साइडला, व्हाट अ शॉट. पंचांचं एक्झॅक्टली बाजूनच करत विकेट. अजून एक चौकार, दुसरा चौकार या सत्रातील.
अप्रतिम फटकेबाजी, गोलंदाजीच्या गतीचा वापर कसा करायचा याला म्हणतात युझिंग द पेस अप ब्युटिफुली. खूप सुंदर वापर केला गोलंदाजीच्या गतीचा, फक्त तंत्राचा वापर केला. कोणत्या प्रकारे ताकदीचा वापर, त्याचा क्लास दाखवत असताना 10 सेकंद बेकान आकार देते. 15 धाबा, गडी बाद झाला 1. फुल टॉस स्वीप केला, पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. व्हॉट अ बॅटिंग. फक्त चेंडूला दिशा देत असताना, फक्त कॉपी बुक स्टाईल करत असताना, आपला तंत्र मंत्र, आपला क्लास, आपला स्टँडर्ड दाखवत असताना अजून एक चौकार. त्याची मला फलंदाजी यासाठी आवडली की फुलटॉस चेंडू होता, तो लॉंग ऑनला फेकून देऊ शकत होता. मग त्यानं पाहिलं की बॅकवर्ड लेग पूर्ण खाली आहे, तिथे कोणी नाही, P2चं दुसरे षटक चालू आहे, त्याचा त्यानं वापर केला. फक्त चेंडूला टर्न केलं, फक्त दिशा दिली. आणि हेच तर चांगल्या खेळूचं वैशिष्ट्य असतं. याचं कारण आहे तो येता क्षणी खेळाडूची पाहणी करतोय, आपल्याला कुठे सापला रचलाय, कुठे आपण गॅप शोधू शकतोय, याचा पहिला अभ्यास करतो, त्यानंतर मात्र फलंदाजी करतोय. एक महान फलंदाज असेच तर बनले जातात. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकात धाबांचा वेग वाढतोय 19 धाबा. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उलवा नोटमध्ये प्रतीश हा देखील सामना पाहता. प्रतीश, स्वागत आहे तुमचं देखील. ऑन साइडला नो लुक शॉट, स्कर ऑफ द विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षण लावलं, त्याला बीट करत असताना लगातार 3 चौकार. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रोशन पाटील. सामना पण रंगात आलाय, डीजे पण आमचा रंगात नितेश आलाय. कारण ज्या पद्धतीने मगाशी रोशन पाटील उर्फ बाळा नेहमी उलटी टोपी घालतो, मग ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, मगाशी 41 धाबा कुठल्यात आल्या आल्या त्यानं परिचय दिलाय. मी मगाशी इंटरव्ह्यू कव्हर केला, फार कमी बोलतोय, मग त्याची बॅट खूप चांगली बोलते. तिन्ही चौकार त्यानं स्क्वेअर ऑफ द विकेट दाखवले. पंचांच्या मागे खेळाडू लावला, त्याला देखील त्यानं बीट केलं. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 23 धाबा, एक गडी बाद. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आणि आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात त्या तब्बल 12 धाबा. 23 धाबा, एक गडी बाद. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ऑप्शनचा चेंडू फेकून दिला समोर. सर्गबाची दिबा पाडी स्टँड समोर फेकून दिला सीमा पलीकडं. सलामी देतो स्टँडला, नमन करतो दिबा पाटील साहेबांना आणि येतील त्या 6 धावा. तीन लगातार चौकार षटकार आणि तेही फटके ऑन साइडला सजवलेत. आतापर्यंत मागच्या 4 चेंडूमध्ये बाळानं एकदा ऑफ साइडला काढली नाही, कुठली नाहीये. याचा अर्थ इज अ किंग ऑफ द ऑन साइड. काय खेळतोय, काय चालतोय, जसं काय जंगलामध्ये राजा सिंह चालतोय तसंच चालतोय मैदानावरती. काय रुबाब आहे, काय फटकेबाजी आहे, काय अंदाज आहे आणि काय क्लास आहे त्याच्या मैदानावरती. फुलटॉस पुन्हा एकदा फ्लिक केलंय, फक्त दिशा, त्याचा फेवरेट झोन, त्याचा स्ट्रॉंग झोन दाखवतोय. आता लॉंग लेगला क्लिअर करतोय. अजून एक चौकार. नितेश, तू देखील आज मन जिंकलीस. कर हृदयाचं स्पंदन तू वाढवणारे जेव्हा आम्हाला फटके पाहायला मिळतात, जेव्हा सामने पाहायला मिळतात, त्यामध्ये तुझं डीजेची ही धुंद आम्हाला बेधुंद करते. अप्रतिम संगीत सुनंदा डीजेच्या माध्यमातून. या षटकामध्ये 22 धाबा आल्या, दुपटीने धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 आले होते, या षटकामध्ये 22. दुपटीने धाबा कुठल्यात, बाळाने त्याला साथ देतोय. कॅप्टन टीम प्रसाद करत. आम्ही फलंदाजी का स्वीकारली, समर्थक करू जरी अपयशी झाला तरी मात्र आम्ही फलंदाजी करू शकतोय, हे त्यानं दाखवले मैदानावरती. 33 धाबा, एकही गडी बाद झालाय. कारण पहिल्या चेंडू डॉट नंतर मात्र गडी बाद झाला होता. मगाशी गोलंदाजी फार चांगली राहिली नाहीये.
मी म्हणेन समर्थ कडूला ज्यावेळी गोलंदाजी केली 2 चेंडू डॉट नंतर मात्र अंकुरला मार बसला कारण 11 धाबा आलेत मागच्या षटकामध्ये. ॲज अ कॅप्टन ऑफ द टीम चांगला कॉन्टॅक्ट कॅप्टन टू कॅप्टन प्रसाद घर वर्सेस अंकुर सिंग. शॉट ऑफ लेन ऑन साइडला बोलावलाय पूल करत असताना सक्सेसफुल चेंडू सीमा पलीकडे गोल. अजून एक षटकार. षटकार आतापर्यंत 5 चौकार पाहायला मिळाले. किती ताबडतोब फलंदाजी मागच्या 13 चेंडू मध्ये जर 5 चौकार 3 षटकार म्हणजे 8 चेंडूवरती डायरेक्ट धाबा आल्यात. एक चेंडू समर्थ डॉट केला, एका चेंडूवरती तो बाद झाला, 2 चेंडू ते गेले. तदनंतर मात्र काय फटकेबाजी पाहायला मिळते. काय सुरुवात केली, विस्फोटक सुरुवात केली या मैदानावरती. माइंड ब्लोईंग. संघाला एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिलाय. आम्ही टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारले याचं उत्तर दिलंय मैदानावरती नो डाऊट. पहिल्या षटकामध्ये 11 धाबा, दुसऱ्या षटकात 22 धाबा आणि आता अंकुरचं पुन्हा एकदा स्वागत केलंय. चेंडू खराब होता कारण डकअप द लेन फलंदाजाला खूप चांगली संधी होती आणि पूल करत असता प्रसादनं पुन्हा एकदा षटकाने सुरुवात केली. याच प्रसादनं मगाशी शेवटचा चेंडू अंकुरला षटकार मारला. याच प्रसादनं पहिल्या चेंडूवरती अंकुरला षटकार मारलाय. बॅटल चांगलं आहे. फुलटॉस फेकून दिला चेंडूला. अजून एक षटकार. सलग तिसरा षटकार. एकदा जोरदार टाळ्या प्रसाद साठे. पहिला षटकार त्याने दाखवला एक्स्ट्रा कव्हर रिझनला, दुसरा षटकार दाखवला काऊ कॉर्नरला, आता षटकार दाखवला लॉंग ऑनला. मैदानाच्या चौफेर फटकाची करायची क्षमता सरा. प्रत्येक चेंडूवरती अंकुरला षटकार मारलाय त्यानं. अप्रतिम फटकेबाजी. वॉट अ कॉन्टॅक्ट. एक वाघ एका वाघासमोर, एक कॅप्टन एका कॅप्टन समोर. 45 धावा 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 आणि फक्त धावा. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. ब्लॉकॉलचा चेंडू मात्र मिळणार ते एकच धाव. बाळा अजूनही चांगली फलंदाजी करतोय. बाळाचं नेहमी वैशिष्ट्य राहील, तो मैदानावरती येतोय अगदी वाघासारखा येतोय. त्याची चाल, त्याचा रुबाब, त्याची फटकेबाजी, त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं बॉडीचं बॅलन्स काय अप्रतिम राहिले मैदानावरती. धावसंख्या 46. 15 चेंडू मध्ये 46 धावा. पहिला संघ ठरू शकेल कमी चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण करा माझ्या मते निश्चित. काय विस्फोटक सुरुवात प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये रंगतोय सायंकाळच्या वातावरणामध्ये. अगदी रम्य सायंकाळ. फेकून दिला चेंडूला. उंची जास्त, लांबी जास्त, स्लॉग इट टाकवलाय चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं. अजून एक षटकार. थँक्यू. बाळाने जीप बघा किती वेळा बाहेर काढले. 3 वेळा बाळाने जीप बाहेर काढले. क्या बात आहे बाळा. जिंकलंस तू बघा. एकदा, दोनदा आणि 3दा. हे हाय डेफिनेशन कॅमेऱ्याची कमाल. लाईव्ह इव्हेंट 24 इमेज ला सबस्क्राईब करा. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. ठाणा टीमने देखील या स्पर्धेमध्ये 16 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्या होत्या. वेलकम पिपटे. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. 16 चेंडू मध्ये 52 धावा. ग्रेट बॅटिंग. 400चा स्ट्राईक रन रेट. ग्रेट बॅटिंग. काय सुरुवात केली. सुरुवात चांगली झाली कारण टॉस जिंकून फलंदाजी का स्वीकारली. विनर टू विनर सामना. कॉन्टॅक्ट चांगला. अप्रतिम फटकेबाजी. 52 वरती 1. स्लोवर मात्र त्याला देखील योग्य दिशा. एक्स्ट्रा कव्हर रिझनला फक्त चेंडूला दिशा दिली. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा समाचार देखील घेतलाय. अंकुरची लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, अनुभव चांगला आहे. मात्र आज दोन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत कारण धावांचा डोंगर उभा करायचा आहे. कारण अंकुरच्या संघाने 76 धावा मगाशी सहज पूर्ण केल्यात आणि या संघाने 88 धावा कुठल्या होत्या. त्यामुळे आजचे 4ही संघ अत्यंत घातक संघ पाहायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 53 धावा 1 गडी बाद. महेश कोडे यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6वं पर्व उरणच्या या नगरीमध्ये. फसवलाय चेंडू, नकल चेंडू. अगोदर बॅटचा फेस ओपन केलाय. पहिला चेंडू या मध्ये फसवा टाकलाय. याच गती कमी केली. क्रॉस बॅट स्ट्रोक स्वतःवरती नाराज झालाय प्रसाद गर्द. एक चेंडू डॉट झाल्यानंतर सुरुवात मात्र चांगली षटकारानं केली. एंड मात्र चांगला केलाय गोलंदाजानं. हॅपी एंडिंग. 3 षटकांची सांगता. 53 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये दुपटीनं 22 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा, एकूण धावा 53. गडी बाद झाला 1. प्रशांत खेळतोय 19 वरती. रोशन खेळतोय उर्फ बाला 34 वरती आणि 3 षटकांची सांगता. 53 धावा 1 गडी बाद. डीजे क्रिकेटचा उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळा
कडू मित्र मंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या वेंकटेशचे. मैदानात भिडती संघ बालाकडे लक्ष असेल. बालाने मग 41 धाबा कुठल्या होत्या, 50 धाबा काढण्यासाठी 9 ची गरज होती मात्र लवकर. त्यानंतर आता त्याला संधी आहे कारण आता समीकर त्यांच्याकडे 3 चेंडू 3 षटका अजूनही बाकी आहेत. 18 खेळ चेंडूचा खेळ बाकी आहे. बाला खेळतोय 34 वरती, प्रसाद गरज खेळतोय 19 वरती. प्रसादनं फक्त 5 चेंडूचा सामना केला. 19 धाबा कुठल्यात. रोशन पाटील 11 चेंडू मध्ये उर्फ बाला 34 धाबा कुठल्या. ग्रेट इनिंग फ्रॉम द बाला. व्हॉट अ इनिंग फ्रॉम द बोथ द बॅट्समन अँड व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम देम. गुड बॉलिंग, हे छान टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. बिग विकेट, बिग ब्लो. परतावा लागेल फलंदाजाला. बाला इज वॉकिंग बॅक. रोमांचा पार खेळाडूच्या खेळात जोश अपार प्रेक्षकांच्या जय घंटी वाजली. गोलंदाज हरेश गावंड. जितेचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पेन जिते, नाव जिते, गावाचं नाव जिते आणि जिंकले मी म्हणे फलंदाज बाळाला बाद केलंय. 53 वरती 2 गडी बाद झाले आहेत. कारण खूप चांगली भागीदारी बिल झाली. 0 वरती पहिला गडी बाद झाला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये एक चांगली भागीदारी बिल झाली आणि त्यानंतर 53 धाबा 2 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ आहे. अंकुरला देखील मार बसला. अंकुरच्या पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 20, एकूण त्याच्या षटकामध्ये 31 धाबा. एक गडी त्याने बाद केलाय. समर्थ कडोल त्याने बाद केलाय. मात्र दुसरं षटक आपण पाहिलं नरेश टोंबरेचं, तो देखील मागडा ठरला. दुपटीर धाबा आल्यात.